मंगले, अगे मंगले, अगो माझी काठी कुठे आहे? का त्या टोण्याने चुलीत जळाल म्हणून नाही ना घातली? अगे मंगले, मंगले, अहो तिथंच कुठतर असेल बघा. हा तर तुझ्या बापाने मला हुंड्यात डोळं नाही का दिलं त्यांनी बघायला? अगं माझ्या हाताला लागली असती तर मी एवढ्या दाताच्या कान्या केल्या असत्या का? ही घे हिरोईन तुझी काठी. अगो बाया, आलास का परत वाड्यात दात टाकायला? कुठे गेला तो तुझा लफंगा डॉक्टर? याला डिंपीला घेऊन कुठेतरी फिरायला. असं काय एकदम अचानक? काही गडबड नाही ना? मला एक कळत नाही हिरोईन, डिंपल कपाडियाचं लग्न तुम्ही त्या लफंग्या डॉक्टरशी कसं काय लावून दिलं बुवा? मी कशाला लावतीया? तिला घातलं नेऊन डाबऱ्यात. तिला घरातली काही शानी आहेत वय? गुडघ्यावर पडलेली, त्यांचा मेंदू नासलाय पार. त्यांचा मड बसव तिकडच नेऊन. काय त्या बाय भुलव्यानं त्या डिंपीवर जादू केली कुणाला माहिती. पण आहे ना, ती ना कशात अडकायला नाही पाहिजे. तिला काय व्हायला नाही पाहिजे आणि तिचं नुकसान नाही व्हायला पाहिजे. अजिबात नाही. डिंपल कपाडियाचं अजिबात नुकसान होणार नाही हिरोईन. कंगनी, 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 होय कंगनी, कंगनी, होय होय कंगनी, कंगनी. या मॅडम, डिनरची सर्व तयारी झाली. डॉक्टर, हे सगळं आपल्यासाठी आहे बाय. कसलं भारी. डॉक्टर, मी हिरोईन झाल्यावर माझ्याकडे पण एवढं सगळं असावं ना, ह्याचं लय स्वप्न बघायचे बघा मी. डिंपल, आता स्वप्न बघायची नाही, स्वप्न सत्यात उतरायची वेळ आली. कालपर्यंत जे स्वप्न तू पाहिलेस ते आता सत्यात उतरणार आहे. आता तू करोडपती असणार आहेस, पाहिजे ते विकत घेऊ शकतेस. तुझ्याकडे आता पैसाच पैसा असणार आहे. डॉक्टर, मला तर आत्ताच डोळ्यासमोर गाडी, बंगला, मस्त नोकर चाकर, तो हिंदी पिक्चर लय भारी वाटतंय. सर, म्युझिक कोणतं लावायचं? क्लासिकल की वेस्टर्न? कुठलंही लाव, कुठलंही लाव. ओके. डॉक्टर, माझ्यासाठी पण कुणीतरी एवढं सगळं करावं ना, असं लय वाटायचं बघा. माझ्या आयुष्यात एवढा भारी दिवस एवढे लवकर येईल ना, असं कधीच नव्हतं वाटलं. मला तर आता असं वाटायला लागले मी मोठ्या राजघराण्यातली एक भारी राजकुमारी आहे. किती खुश आहे डिंपल. हिची नशा आणखी वाढवली पाहिजे. बघू तरी हिला नशा चढल्यावर कशी वागते ती. डॉक्टर, डान्स करूया. सावकाश पडशील.
ए मम्मी मला जायचं आहे ना फिरायला मला जायचं फिरायला खबाड बंद कर. हे बघ तुझी शाळेची सहल गेली ना मग जा त्यांच्या बरोबर. का ग मी आकडे जाऊ त्या सहलीवर आमची सहल कुठे जाती त्या डोंगराव आणि लय इथले त्या गणपतीच्या मंदिराव मला नाही ग जायचं तिकडं कुठेतरी लांब जायची फिरायला तसं तिथे दाजी जाते कुठेतरी लांब फिरायला जात्यात मग हॉटेलावर जाऊन चांगलं चांगलं खात्यात तिकडच राहत्यात तिकडच फिरत्यात मला तसं जायचं पण तुम्हाला पाठवतच नाहीस ना मला जायचंय ना मम्मी मला जायचं जायचं कसला हालडा वरडा मंगले त्या मोरीतला बोळा नाही त्या थोबडात कोंब त्याच्या आवाजाने पाक माझ्या कानाचं पडदं फटून रगात यायची वेळ आली. गपकी मूड दे गपकी जरा. बया बया कुत्र तरी बरं इवळत असल. मंगले याचं थोबड पहिलं बंद कर बरं. टोन्या सांगितलेलं कळत नाही का. हे बघ तू कमी आणि मग जिकडे जायचं ना तिकडे जा पण आता कालवा करू नको बाबा. आधीच बोलते तू आता मी काय एवढा मोठा आहे का की मी पैसे कमवून माझं मी फिरायला जाऊ मला कुठं तुम्ही फिरायला बी पाठवत नाही माझा लाड बी करत नाही माझ्या आवडीचं काय खायला बी करत नाहीस तू मला नाही बोलायच तुझ्या बरोबर जा. टोन्या काय खायचंय तुला सांग तुझ्या आवडीचं करून देते बघ तुला. खरंच बनवणार आहे होय तर बोल काय खायचंय. मग का नाही असं गरम गरम भजी कर आणि जरा झुणक्याची पोळी भाज हा आणते. मंगले वाईट कुरड्या आणि पापड्या बितळ आणि मिरच्या बितळ हा. तरी म्हणलं अजून ऑर्डर कशी दिली नाही. हाय त्या वेळेवर रेगोट मारायला बरोबर जमतं तुम्हाला. ए काय बोलली आताच्या आता मला वाड्याची वाटणी पाहिजे दे लवकर. मम्मी त्या मोहरीचा गोळा आणायच्या तोंडात कोंब माझ्या तोंडात होईल. काय डिंपल एवढे पैसे आता हिंदीतली मोठी हिरोईन होणारच तू. याचीच तर वाट बघत होते डॉक्टर. आता सलमान म्हणू नका शाहरुख म्हणू नका रणवीर सिंग सगळ्यांसोबत पिक्चर मध्ये काम करणार मी. मग पैसा कमवला मोठा मुंबईत बंगला घेणार. अरे वा नाही घे बंगला वगैरे सगळं घे पण या पैशांमध्ये माझे 50% हे विसरू नकोस. पैसे पाहिजे तुम्हाला. हे घ्या पैसे.
डिंपल, काय ग, काय झालं? डिंपल, अगं काय झालंय? डॉक्टर, काल रात्री आपल्याचं जे काय झालंय ते लय चुकीचं झालंय. असं व्हायला नको होतं. डिंपल, हे बघ, टेन्शन घेऊ नकोस. आपण नवरा बायको आहोत, एवढं चालायचंच. आणि यात चुकीचं काय? डॉक्टर, तुम्हाला माहिती नसेल तर सांगते, आपण फक्त जगासाठी नवरा बायको आहे. खरं आयुष्यात तुम्ही माझं पार्टनर आहे. तुमची हिंमतच कशी झाली माझ्या अंगाला हात लावायची? तोंड सांभाळून बोल डिंपल. मी काही जबरदस्ती केली नाही तुझ्यावर. हे बघ, जे काही झालंय ते चुकून झालं. एवढंही आभाळ कोसळल्यासारखी वागू नकोस. आणि एवढं चालतं. तुमच्यात चालत असेल असं, पण मला माझ्या अंगाला हात लावलेला अजिबात चालणार नाही. डॉक्टर, मी तुमच्याकडे नवरा म्हणून कधीच बघितलं नाही. तुमच्यासारख्या माणसाशी फक्त पार्टनर म्हणून संबंध ठेवू शकते मी. तुमच्यासारख्या म्हणजे? नाही नाही, तुमच्यासारख्या म्हणजे काय? मला काय म्हणायचे तुम्हाला कळायला असणार. मी तुम्हाला चांगलीच ओळखून आहे. आतापर्यंत किती बायकांचे गैरफायदे घेतलेत, त्यांच्याशी कसं वागलं, त्यांच्यासोबत काय काय केलं ना, सगळं माहित आहे मला. डिंपल, मी कोणासोबत काय वागायचं, कसं वागायचं हे तू सांगू नकोस मला. माझं मला बरोबर कळतं. आणि तू खूप धुतलेल्या तांदळासारखी वागू नकोस. तू कोण आहेस, काय आहेस, मला सगळं माहितीये. अगं, पोटात मूल असणाऱ्या बाईला मारून टाकलेस तू. होय? अरे तुम्ही पण किती बायकांना मारले नाही मला चांगलंच माहित आहे. मान्य आहे मला, मी धुतलेल्या तांदळासारखी नाही म्हणून कुणी पण येईल माझा गैरफायदा घेईल. मी असं कधीच होऊन देणार नाही. मला माझीच किळस वाटते. लाज वाटायला लागली मला माझीच. डॉक्टर, मी इतर बायकांसारखी नाही. इथून पुढे जर माझ्या अंगाला हात लावला ना तर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नाही, ध्यानात ठेवा. मंगले, काय ग सारखं डोळ्याला हात लावती? काय गेलंय का डोळ्यात तुझ्या? फुकू का मी? अहो काय माहित कशी कुणास ठोक, सकाळपासून उजवी पापणी लई फडफडायला लागली. बया, मला तर लई भ्या वाटायला लागले. आता परत परत काय वाईट वंगाळ तर होणार नाही ना? त्यात ही डॉक्टर आणि डिंपल बाहेर गेले. ते लई भ्या वाटायला लागले मला. काळजी वाटायला लागली बघा त्यांची. त्यासने काय धाड भरणार आहे? अगं, उलट लोकांच्या पापण्या फडफडत्याल त्यांच्यामुळं. तू नका काळजी करू. मंगले, तुला वाईट वाटल, पण तुला सांगते, तुझी ती लेक आणि तुझा तो जावई लई पोचलेला आहेत बघ. बरोबर आहे. तुम्हाला तसंच वाटणार. पैसे दिले नाहीत ना. ती जर पैसे दिला असता इथं तर माझ्या लेकीला जावायला कुठं ठेवू आणि कुठं नाही असं केलं असतं तुम्ही. तर मी नाही त्यांच्यासारखी पैशाला लालची. माझ्या नवऱ्याकडं चिकार हाय. अगं, इकलं ना तर 100 पिढ्या बसून खात्याल एवढं हाय आमच्याकडं. तरी बी तरुण आम्हाला भिकला लावायची कामं चालल्या त्या. काय बोलली? काय बोलली? मोठ्याने बोल. तोंडावर बोलायचं. आणि बया, तुमच्या नादी लागायला नाही येळ मला. मला इथं काळजी वाटून राहिली. देवा पुढे दिवा लावती म्हणजे मन शांत होईल. बया, आणि अशी पापडी पडपडणं काय चांगलं नाही. त्या डॉक्टरला ना खरंच काही होणार असेल ना तर मी मुद्दाम माझा डोळा असा 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 फडफडवी. मी याला स्वतःच मोठा अपशकुनी हाय. मला पैसे नाही म्हणला, त्याच्याकडे ना एक बी पैसा टिकायचा नाही. समद्या पैशाची माती होईल त्याच्या. आणि ती माती घेऊन ना मी माझ्या नवऱ्याला हॉटेल बांधायला सांगेन. कंगनी बाबा, तुमच्या मनात काय आहे ना मला काय माहित नाही.
पण माझ्या डिंपल आणि डॉक्टरवर आता कुठलंच संकट येऊ देऊ नका. आणि या घरादारावर आता कुणाचीच वाईट नजर पडू देऊ नका. एवढंच मागणं आहे बघा. गुड मॉर्निंग. काय मग कसा वाटला आमचा पाहुणचार? नाही म्हणजे शांत झोप लागली ना की झोपेत पण पैशांचाच विचार करत होता. आणि आमच्या माणसाने तुमची खातिरदारी नीट केली ना? नाही सगळं छान झालं. झोपही शांत लागली. गुड. चला नाश्ता करू. नाही नको, नाश्ता नाही करायचा. तुम्ही पैसे द्या म्हणजे आम्हाला जाता येईल. हो देते ना. पैसे काय कुठे पळून जाणार आहेत का? आधी नाश्ता करू मग व्यवहार करू. नको, माझा उपवास आहे. तुम्ही द्या ना पैसे म्हणजे मला निघता येईल लगेच. तुमच्या दोघांमध्ये काही बिनसलंय का? नाही काही नाही. मग हिच्या मूडला काय झालं? नाही ती तशीच आहे. म्हणजे जोपर्यंत तिला पैसे मिळणार नाही तोपर्यंत तिला चेन पडणार नाही. देणार आहेत ते पैसे. हाच जरा. ठीक आहे, जा बॅग आणा. हा संपत, काय काउंटिंग आहे? अरे वा, ठीक आहे मी येते. घ्या, हे घ्या तुमचे पैसे. बघा बघा पूर्ण आहेत. पण नुसते खुश नका हो. हे पैसे जपून आणि लपवून ठेवा. ते काय ना, आचारसंहिता चालू आहे अजून आणि निकालही लागायचा आहे. त्यामुळे हे पैसे जर जामकरच्या हाती लागले तर मी तुम्हाला सोडवायला येणार नाही. आणि जर का चुकून माझं नाव आलं यात तर मी तुम्हा दोघांना सोडणार नाही. कळलं? निघा. ज्या घरातली माणसं बायका गायब होतात त्या घरातली माणसं येत नाही तिकडे फॉलो घ्यायला की पुढे काय झालं. मग लाजगाजा ते येत नसतील. त्यांना बोलवा, आपण त्यांना विचारू, काहीतरी माहिती मिळेल. ते डॉक्टर गांगुर्डे आहेत ना, त्यांना सांगा फुलचंदचं पुढे काय झालं, जबाब घ्यायचा आहे मला. हो साहेब. येऊ का? हा या तलाठी साहेब. बोला काय काम? एका जमिनीच्या व्यवहारासंदर्भात तुमच्याशी बोलायचं होतं साहेब. तुम्ही मागे सांगितलं होतं ना त्याच जमिनीच्या व्यवहाराबद्दल. त्याचं काय? त्या मधुमतीची जमीन सागरिका पाटील उर्फ डिंपलच्या नावावर होती. आता ती दुसऱ्याच कोणाच्या तरी नावावर ट्रान्सफर झाली. ती कुणाच्या नावावर ट्रान्सफर झाली असेल? देवी आणि गायकवाड. एकदम बरोबर ओळखलं साहेब. जातो. आता तुझं नाव सातबाऱ्यावर आले. आता तुझं नाव मला FIR मध्ये टाकावं लागेल.